नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। डोंगराची काळी मैना म्हणून ओळखले जाणारे करवंद नाव सर्वांनी ऐकलंच असेल। ही करवंद खायला तर टेस्टी आहेच आहे, पण आरोग्यासाठी सुद्धा तितकेच हेल्दी आहे। या करवंदांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, भूक वाढवते, सोबतच आपली उष्णता सुद्धा कमी करते। म्हणून सीझनमध्ये एकदा तरी हे करवंद खाल्ल्या गेली पाहिजे। ही करवंद पिकलेली तर आपण खातोच खातो, पण सोबत तुम्ही कच्च्या करवंदाचं असं जर लोणचं तयार केलं तर हे सुद्धा खूप हेल्दी आणि टेस्टी लागतं। त्यासाठी इथे जवळपास मी 1 किलो हे करवंद घेतलेली आहेत। ही काही मोजून नाही घेतली, मी झाडावरची तोडून आणलेली आहेत। तर ही करवंद स्वच्छ धुवून घ्यायची, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालायचं, त्यानंतर एका कपड्यावर काढून घ्यायची, कोरडी करायची, पाणी राहू द्यायचं नाही त्याला। आता ही करवंद अशी आपल्याला कापून घ्यायची आहे। एकदम सोपे आहे ती कापायला, तुम्ही हवं तर बिया काढू शकता, नाहीतर तशाही ठेवल्या तरी चालतात, काहीच हरकत नाही। आता आपली इथे करवंद सर्व कापून झालेली आहेत। आता आपण त्याला थोडंसं 1 चमचाभर मीठ आणि 1 चमचा हळद लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्वकडे असं सगळीकडे चोळून घ्यायचंय। आता हे सर्व चोळून झालेलं आहे। आता आपण याला 2 तासासाठी फॅनच्या हवेत किंवा उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान सुकल्या जाईल। पाणी त्याचा जे ओलसरपणा असतो तो सर्व निघून जाईल। करवंद सुकतायत तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करायला घेऊया। त्यासाठी 4 चमचे मोहरी, 2 चमचे धणे, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मेथीदाणा, त्यानंतर 8-10 काळी मिरी आणि 2-3 लवंगा आपण इथे छान मंद आचेवर एकदम असं त्याचा ओलसरपणा निघेपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत। सोबत आपण मीठ सुद्धा घालून घ्यायचे, कारण या दिवसामध्ये मिठाला सुद्धा ओलसरपणा आलेला असतो। आता हे सर्व आपण व्यवस्थित असं भाजून घेतले। सोबत आपण 3 इथे मी लाल मिरचीचे तुकडे घातलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला म्हणजे कोरडे करून घ्यायचे आहेत। आता हे छान भाजल्या गेले, आपण मिरची बाजूला करूया आणि तयार हे मिश्रण आहे हे थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये घालून घेऊया। आता मी इथे अर्धी वाटी तयार रेडीमेड आपला जो लोणचं मसाला असतो तो घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, नाही घातला तरी चालेल। आता इथे 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे मी। आता हे जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। सोबत मी इकडे 1 वाटी तेल सुद्धा मी कडकडीत असं तापवून थंड करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 2 तेजपत्ता, तयार आपण जे तुकडे करून लाल मिरची ठेवली होती ती लाल मिरची आणि तयार मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचे। आता हे छान थंड झालेलं आहे। आपली करवंद सुद्धा छान सुकल्या गेलेली आहे, तुम्ही बघू शकता, मस्त मोकळी झालेली आहे। आता तयार मसाला आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने, आणि हा मसाला त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, हाताने लागलं तर चोळून घ्यायचं असा छान। तर इथे आपलं करवंदाचं झटपट तयार होणारं लोणचं तयार झालं आहे। तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।